महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संपूर्ण राज्य हादरवून सोडणाऱ्या राईनपाडा हत्याकांडाचा अखेर आज निकाल लागलाय। 5 भिक्षुकांच्या हत्या प्रकरणी धुळे न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची सजा सुनावली आहे। न्यायमूर्ती SAM ख्वाजा यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे। या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते। साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे जमावाने पोरं धरणारी टोळी समजून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनुक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या केली होती। हे हत्याकांड 1 जुलै 2018 रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडले होते। दरम्यान या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते। गौऱ्याची परिसीमा गाठणाऱ्या या घटनेचा जलद निकाल लागण्याचे आश्वासन तेव्हा सत्ताधाऱ्यांनी दिले होते, मात्र निकालासाठी तब्बल 6 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली। अखेरीस 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा करण्यात आली। जन्मठेप सुनावलेल्या आरोपींमध्ये महारू ओमकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मणू बौरे, मोतीलाल काशीनाथ साबळे यांचा समावेश आहे। धुळे जिल्हा दंडाधिकारी क्रमांक 1 चे न्यायमूर्ती SAM ख्वाजा यांच्या समोर खटल्याचे कामकाज चालले। यात विशेष सरकारी उज्ज्वल निकम, जिल्हा सरकारी देवेंद्र सिंह तंवर, सरकारी वकील निलेश कलाल यांनी विशेष भूमिका निभावली, तर तपास अधिकारी तत्कालीन DYSP श्रीकांत घुमरे यांची साक्ष महत्त्वाची ठरली आहे। या खटल्यामध्ये आम्ही एकूण 35 साक्षीदार तपासले। त्यातले राईनपाडा गावचे 5 रहिवासी हे सरकारी पक्षाला फितूर झाले आणि त्यामुळे फक्त पोलीस अधिकारी ज्या वेळेला या गावात पोहोचले त्यांची आम्ही साक्ष घेतली। न्यायालयामध्ये ही साक्ष कशा रीतीने विश्वसनीय आहे आणि या मारहाणीचं चित्रण त्या आरोपींनी काही मोबाईलच्या माध्यमातून केलं होतं, ते चित्रण आम्ही जप्त करून पोलीस अधिकाऱ्यांनी जप्त केलं होतं, ते न्यायालयात दाखवण्यात आलं आणि एकूण 7 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा आणि त्याचवरती पोलीस अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं याकरता 10 वर्षाची शिक्षा, सरकारी कामात अडथळे निर्माण करणं याकरता शिक्षा, वेगवेगळ्या शिक्षा न्यायालयाने ठोठावल्या आहेत। समाज माध्यमावरती खोट्या बातम्या, विकृत बातम्या पसरवल्याने परिणाम काय होतो याची देखील न्यायालयाने कठोर शब्दात निंदा केलेली आहे आणि म्हणून ह्या खटल्याच्या माध्यमातून समाज माध्यमावरती येणाऱ्या खोट्या बातम्या ह्या देखील कोणाच्या निर्दोष व्यक्तीच्या जीवाला अपायकारक होऊ शकतात, हे सगळ्यांनी निश्चित लक्षात ठेवायला हवं, नाहीतर कायदा त्याबद्दल कठोर भूमिका घेईल।